भुजबळ साहेब आगे बढ़ो। पंधरा डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ आमदार असणारे वरिष्ठ नेते असणारे छगन भुजबळ यांना मात्र कुठलंही मंत्रिपद मिळालेलं नाहीये। यामुळेच आता ओबीसी जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आक्रोश जे आहे ते करताना पाहायला मिळतात। काय नेमकी भूमिका आहे, आंदोलन करत आहात तुम्ही या ठिकाणी? आमची भूमिका एकच आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या 6 कोटी जनतेचा जो आमचा आवाज आहे, जो आमचा व्हॉइस आहे, ते आमचे आधारस्तंभ ओबीसीचे राष्ट्रीय नेते भुजबळ साहेबांचा जो ज्या प्रकारे अपमान केलाय, ज्या प्रकारे त्यांना डावललं गेलंय, हा महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचा खूप मोठा अपमान आहे। ओबीसींच्या ज्या मॅन्डेट आम्ही जो मॅन्डेट दिला 231 आमदार निवडून दिले, त्या मॅन्डेटचा अपमान आहे आणि ही दगाबाजी ही आमच्या जिव्हारी लागलेली आहे। त्यामुळं या अजित पवारांनी ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा बंड केलं होतं त्यावेळेस तुम्हाला पाठराखण करायला भुजबळ साहेबच होते 2 दिवसाच्या। आता परत त्यांनी बंड केलं, त्यांना गद्दार म्हणावलं गेलं, त्यावेळेस पण वडिलकीच्या नात्यांनी भुजबळ साहेबांनी पाठराखण केली। त्या बारामतीमध्ये ज्यावेळेस तुमचं संपूर्ण पवार कुटुंब तुमच्या विरोधात गेलं। मात्र आता जर आपण पाहिलं तर भाजपचेच एक आमदार जे आहेत ते म्हणतात की एखाद्या छोट्या ह्याचा राज्यपाल पद मिळू शकतं किंवा वेगळं मोठी जबाबदारी जी आहे ती त्यांना मिळू शकते। कोण म्हणतोय? त्या भाजपच्या याला म्हणाव तुला तुझं राज्यपाल पद लाभ। राज्यपाल पद भुजबळ साहेब काय सयाजीराव किंवा वारा राज्यपाल होऊन बसणारे नाहीयेत। भुजबळ साहेबांची कारकीर्द बघितली तर तो हा पेटून उसळणारा माणूस आहे। त्यामुळे राज्यपाल पद असली 10 तुमच्या याला लकलाप। भुजबळ साहेबांना जो प्रकारे डावलण्यात आलेलं आहे याच्यासाठी हा सगळा आक्रोश आहे। याआधी देखील लोकसभेला सुद्धा असाच प्रकार करण्यात आला होता, तेव्हा पण त्यांची संधी जी आहे ती नाकारली गेली, तेव्हा पण कुठेतरी डावललं गेलं, कुठेतरी गळचेपी होतीये का ओबीसी नेत्याची? 100% गळचेपी होतीये, कारण लोकसभेला त्यांनी भुजबळ साहेबांनी तिकीट मागितलं तेव्हा त्यांना नकार देण्यात आला, कारण त्यांना म्हटले की तेव्हा विधानसभा लढा। साहेबांनी तेव्हा राज्यसभा मागितली, तेव्हा म्हटले तुम्ही विधानसभाच लढा। आज विधानसभा लढवून जेव्हा ते निवडून येतात, जनतेतून निवडून आलेले नेते आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादीमुळे निवडून आलेले नाहीत। छगन भुजबळ साहेब एक योद्धा आहेत। त्या मतदारसंघामध्ये ते पाणी आणण्याचं काम त्यांनी, जीवनदान देण्याचं येवल्यांना खूप मोठं काम केलेलं आहे पुण्याचं, आणि त्यामुळेच येवलेकरांनी त्यांना भरभरून मतांचा आशीर्वाद देऊन त्यांना विधानसभेत पाठवलं। अजूनही सांगितलं जात आहे मोठी जबाबदारी दिली जाईल, काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? आम्हाला मोठी जबाबदारी नकोच आहे। आम्ही महाराष्ट्रात आहोत, आता आम्ही महाराष्ट्रात, आम्हाला सन्मानाने जे काही पद द्यावं ते आम्ही घ्यायला तयार आहे, परंतु आम्हाला असं कुठंतरी लांब पाठवणार, इकडं पाठवणार ते नकोय। मुळात तुम्हाला ओबीसी मतदानासाठी निवडून येण्यासाठी हवाय। आज खासदारकीला तुमचे किती सीट्स आले होते, खासदार किती निवडून आले? आज भुजबळ साहेब आणि ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला म्हणून आमदारकीला आज तुम्ही पूर्ण, मी म्हणतो पूर्ण 235, आज 288 पैकी 35, आज 1/3 तुम्ही जिंकून आले। भूमिका काय असणार आहे आता? आमची भूमिका एकच असणार आहे, आम्हाला तुम्ही जर नाही दिलं तर येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या स्वायत्त संस्था ज्या आहेत त्याला आम्ही, त्या प्रत्येक अजित पवारांचा पक्ष असो, कोणताही पक्ष असो, त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी, आम्ही निवडून नाही आलो तरी चालेल, पण अजित दादांचा प्रत्येक कॅन्डिडेट हा पाडला जाईल हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगतो। जर छगन भुजबळांना जर मंत्रिपद दिलं नाहीये तर त्याचा आक्रोश जो आहे तो यांच्याकडून व्यक्त केला जातो आणि याचे जे हे आहे ते तुम्हाला येत्या निवडणुकांमध्ये आम्ही जागा दाखवून देऊ अशा प्रकारची भूमिका जी आहे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली पाहायला मिळते।